नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज सकाळचे 7 वाजलेले आहे। आता आपण जाणार आहे दर्शन करायला नागपूर रोडावर कोंडाळीचे पहिले शंकरजीचं मंदिर आहे मित्रांनो। हे पहा मित्रांनो, सकाळचा नजारा, सकाळचे 7 वाजलेले आहे। बघा किती सुंदर दिसते। इथं खूप थंडी आहे मित्रांनो। मी आलो सासरवाडी। बघा मित्रांनो, या संत्र्याचे झाडं लागून हे वावर आहे मित्रांनो। खूप सुंदर आहे हिरवं वातावरण या मित्रांनो। कोंडाळी म्हणजे कादडी। हे पहा मित्रांनो, किती मोठे मोठे पहाड आहे। त्याच्या तिकडल्याकडे कोंडाळी आहे मित्रांनो। आता आम्ही आहे कादडीमध्ये। चला आपण जाऊ मित्रांनो नागपूर रोडावर शंकरजीचे दर्शन करायला। कसं खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो इकडलेलं सकाळचं। खूप सुंदर आहे। चला मित्रांनो आपण जाऊ आता शंकरजीचे दर्शन करायला मंदिरात। मी आंघोळ वगैरे करतो। आता आपण जाणार आहे मित्रांनो नागपूर रोडावर। चला जाऊ आता आपण शंकरजी मंदिरात मिळू। चला मित्रांनो आपण आलेलो आहे शंकरजीचे मंदिरात दर्शन करायसाठी। हे पहा मित्रांनो, किती मोठा नंदी आहे मित्रांनो। या नागपूर हवे मित्रांनो नंदीच्या मांग। हे पहा मित्रांनो, किती मोठा नंदी आहे। खूपच मोठा आहे मित्रांनो या नंदी। पाक ने बाजूला आहे शंकरजीचं मंदिर मित्रांनो। हे हिरवगार जंगल आहे मित्रांनो। हे पहा मित्रांनो, इथं आहे शंकरजीची मूर्त। हे नागपूर रोडावर आहे मित्रांनो। खूप मोठे शंकरजी आहे। त्याच्यावर तर खूप मोठा नागोबा पण आहे मित्रांनो। खूप मोठा आहे मित्रांनो। तर तुम्हाला मागे जाऊन दाखवतो मित्रांनो। आता मी खूप मोठे आहे मित्रांनो। 5 फणीवाले नागदेवता आहे मित्रांनो। खूप मागे जाते पासून खूप मोठे मित्रांनो। पहा मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगतो मित्रांनो। लाईक आणि शेअर करता मित्रांनो। ब्लॉग पुरा पहा मित्रांनो। मला सपोर्ट करा मित्रांनो। कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा मित्रांनो। नंदी पण पहा मित्रांनो, किती मोठा नंदी आहे मित्रांनो। हे पहा मित्रांनो, मुलगी खेळत आहे। आता पहा किती मोठा आहे मित्रांनो। हे शंकरजीची मूर्ती आहे मित्रांनो या नागपूर रोडावर। याच्यात बाजूला मंदिर पण आहे मित्रांनो। हे खूप मोठं आहे मित्रांनो मंदिर। ओपन मध्ये आहे मित्रांनो हे मंदिर। हे पहा किती सुंदर आहे मित्रांनो। हे पहा मित्रांनो, तुम्हाला जवळून पण दाखवतो मित्रांनो। आता आपण जवळ जाऊ। मुलगी पहा मित्रांनो, घंटी वाजवतो म्हणते। आता हिला घंटी वाजवायला वरत घेतो। परीबाई आता घंटी वाजवते। घंटी वाजवली आता खाली उतरवलं। हे पहा मित्रांनो, हे मागचा नागपूर रोड आहे। कमेंट करून सांगा मित्रांनो कसा वाटला ब्लॉग। तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो। चला आता आपण जवळून जाऊन दर्शन करू मित्रांनो। हे पहा मित्रांनो, हे वाघदेवता, हे शंकरजी बसलेले आहे मित्रांनो। सुंदर मूर्त आहे मित्रांनो। हे नागोबा पहा मित्रांनो। 5 फणीवाले नागदेवता मित्रांनो वरता। खूप सुंदर आहे मित्रांनो। नागपूरहून जाताना रोडावर दिसते मित्रांनो। छोटंसं मंदिर आहे मित्रांनो। खूप सारं गमते। आम्ही 1 घंटा झाला मित्रांनो इथंच बसून आहे। खूप छान वाटते इथं मित्रांनो। खूपच सुंदर आहे। हे बाजूला मंदिर वगैरे पण आहे मित्रांनो। बजरंगबलीचे मंदिर आहे। बाजूलाच पुजारी वगैरे राहते मित्रांनो। हे पुरं जंगल आहे मित्रांनो याच्या मागं। शंकरजीची मूर्ती हे पुढंच आहे, रोडापाशीच आहे मित्रांनो। जाताना दुरून गाडीतूनच दिसते। खूप मोठी मूर्ती आहे मित्रांनो। कसा वाटला ब्लॉग लाईक सबस्क्राईब करा। न्यू फ्रेंड फुल सपोर्ट करा। असेच ब्लॉग आणत राहा तुम्ही।
चला मित्रांनो, मिळू नेक्स्ट ब्लॉकमध्ये. आपण जाणार पुढच्या ब्लॉकमध्ये गजानन महाराजचे दर्शन करायला.